संदीप पाटील दिग्दर्शित दशक्रिया या सिनेमातील भूमिकेबद्दल अभिनेता मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय। मनोज जोशी आणि सिनेमाचे लेखक संजय पाटील यांच्याशी याच निमित्ताने आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी केलेली खास बातचीत। दशक्रिया चित्रपटाला आता राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागलेली आहे। आपल्यासोबत त्यांची टीम आहे, संदीप पाटील जी आहे, संजय पाटील जे आहे, मनोज जी आहेत, जे की अभिनयाचे चाणक्य आहेत। यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं आता या संपूर्ण चित्रपटामध्ये त्यांना काय अनुभव आलेले आहेत। संजयजी, मला सांगा की पटकथा लिहिताना तुमच्या डोक्यामध्ये काय होतं? किती वेळा तुम्हाला पुनर्लिखन करावं लागलं? 9 वेळा। म्हणजे 3 वर्ष प्रक्रिया सुरू होती ती 2013 सालापासून। 2013ला सुरुवातीला राम कोंडिलकर ही कादंबरी आणि संदीप असे 2 गोष्टी घेऊन माझ्याकडे आले। मी 94ला कादंबरी प्रकाशित झाली, 95मध्येच ती वाचलेली होती, 2-3 वेळा वाचली होती, ठेवली होती। पण परत नव्याने त्याच्यात सिनेमा लपलाय याची खरी जाणीव मला राम कोंडिलकरांनी आणि संदीपनी करून दिली। मग परत नव्याने मी त्याच्या मागे लागलो सिनेमाच्या अँगलने आणि मग त्यात लपलेला सिनेमा मला दिसायला लागला। 6 महिने तुम्ही थांबलात, त्याचं फळ कुठे मिळालंय आता दिसते? फळ आता इथे दिल्लीत येऊन मिळालं, विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पुरस्कार घेताना। त्या नशिबात ही भूमिका होती। कोइन्सिडन्स पण आहे की अशा पद्धतीची कॅरेक्टर्स मी पाहिलेली होती। आणि मला एक बाबा भांडांनी जेव्हा फिल्म बघितली तेव्हा मला फोन करून सांगितलं की म्हणे मी जो लिहिला आहे केशव भट त्याच्या तुम्ही 10 पटीनं चांगला केशव भट तुम्ही ॲक्च्युली सिल्वर स्क्रीनवर उतरवला। म्हणजे खरा पुरस्कार त्यावेळेस तिथं मिळाला। आणि आज इतका आनंद होतोय की ज्याच्यासाठी एक ॲक्टर, प्रत्येक ॲक्टरला असं वाटतं की आपण फिल्ममध्ये चांगलं काम करावं, चांगले रोल मिळावेत, घडत जातो ॲक्टर। पण त्याला ओळख जी आहे ती ही राष्ट्रीय, म्हणजे हा माझ्या भारत देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि ज्याच्यासाठी मी इतकी वर्ष हे तपच आहे। आणि त्याच्यानंतर हा जेव्हा पुरस्कार मिळतो, राष्ट्र जेव्हा ओळख देतं, सो आय थिंक इट्स अ ग्रेटेस्ट। कारण दशक्रिया या नावातच एक वेगळंपण आहे। कुठेतरी ज्या मार्केटिंगच्या विश्वामध्ये संवेदना ज्या आहेत त्या संवेदना मात्र या चित्रपटामधून दिसून येतील। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।